चला आपण सुरू करूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय हवंय? हळद कुंकू. हळद कुंकू घालून कुठला पदार्थ? हो, तुम्हीच म्हणालात ना आत्ता आपण सुरुवात करतोय म्हणून. ते ना मी पण रोज सकाळी उठल्यावरती ना आमची गॅसची शेगडी आहे ना त्याला आधी हळद कुंकू लावते, नमस्कार करते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. हो येस येस ऑफकोर्स. हे हळद कुंकू आहे. सर तुम्ही रेसिपी लिहून आणली? अगं बाई, अहो नको नको, मला वाचून करायची गरज नाहीये. मला येतंय सगळं, आहे माझ्या लक्षात, करते मी. हा तर आज आपण बघणार आहोत वालाचं बिरडं. हा इथे वाल आहेत, कांदा आहे. तुम्हाला काय हवं असेल ते सांगा, ते सगळं आम्ही देऊ. मला एवढेसे धणे आणि एवढे जिरे. हो आणि अर्धा नारळ खाऊ. अहो मशीन आहे ना? नाही नको, मी खावते, फक्त मला वेळी द्या. विश्वास? हो सर आहे ना, मी बघ. हा आहे, मिळेल मिळेल. वेळी आहे क्या? हो. आता ह्याच्यात असे वाल घ्यायचे, मग त्या वालामध्ये अशी मीठ घालायचं, ती पेस्ट अशी लावायची. आता हे गॅस बाटी. आता हे तुम्ही चाखून बघा. ओ हो माइंड ब्लोईंग. हे तुम्ही सगळे टेस्ट करा रे. याला म्हणतात वालाचं बिरडं. हा द्या द्या द्या, सगळ्यांना द्या. अहो खरंच छान झालंय खूप. तुम्ही टेस्ट करा ना. खरंच तुमच्या हातात जादू आहे. तुम्ही जे करायला आला होता ते तुम्ही पूर्ण केलं, पण मगाचपासून मला जे करायचंय ते मी करू शकत नाहीये. मला अजून जरा वेळ हवाय. झालं ना आता? या ना. नाही खरंच बस, आता मला खूपच अवघडल्यासारखं होतंय. अहो बसा ना. तुम्ही केलेलं वालाचं बिरडं तुमच्या बरोबर पार्सल देतो, शुभ्रा आणि सोहमसाठी. अहो कशाला, म्हणजे ते रोजच माझ्या हातचं खातात ना. लकी आहेत. निघू का मी? शुभ्रा येणार असेल ना? अहो शुभ्रा आणि सोहम दोघं ऑफिसला गेले, दोघांनाही यायला उशीर होणार आहे. घरी कोणी नाहीये, त्यामुळे निघू का मी? असं कसं? मी ते देणार कसं? हा आय मीन काही घेतल्याशिवाय तुम्ही जाणार कशा? मी तुमच्यासाठी कॉफी करतो. अनायसे घरी कोणी नाहीये तर घाई काय नाही का?
खरंच नको. नाही, नाही, बसा तुम्ही, आलोच मी. अहो नको. अहो ऐका ना, उशीर होतोय हो. यार आई पण आजच चावी द्यायला विसरली. नेहमी काय ना काय विसरत असते. कुठे गेली असेल यारी? चल फोन. हिचा फोन ना कधीच लागत नाही. लागला तर उचलत नाही. कुठे गेली असेल ही? चांगला एक दिवस घरी आराम केला असता. झाली माझी कॉफी. आता निघू का मी? हो ते बिल दिलत का तुम्ही? नाही म्हणजे तशी मला नको होती कॉफी, पण हरकत नाही, मी देते ना हे बिल. नाही नाही ते नो मॅम, आज मी तुम्हाला कॉफीच्या बिलाचे पैसे नाही भरू देणार. मॅडी ते त्यांना दे. नो सर, व्हॉट इज दिस सर? आज त्यांनी एवढं डेलिशियस बर्ड बनवलं आपल्यासाठी आणि आपण त्यांच्याकडनं कॉफीच्या बिलाचे पैसे घ्यायचे सर? नो सर. सर आज मी त्यांच्या बिलाचे पैसे भरते. अहो मॅडम, आहेत माझ्याकडे तेवढे पैसे, द्या ना, मी देते. नो मॅम, मी भरणार आज तुमच्या कॉफीच्या बिलाचे पैसे. किती झालेत बघू. नो मॅडी, एकतर ते बरोबर नाहीये येस सर, तेच तेच. आणि तू अजिबात त्यांचं बिल द्यायचं नाहीस. ती कॉफी कॉम्प्लिमेंटरी आहे. बरं मग निघू मी? नाही हरकत. हे काय? सर ते सावली अनाथाश्रम मधल्या मुलाचा वाढदिवस आहे ना आज. आपण दरवर्षी तिकडे केक आणि मफिनचे बॉक्सेस देतो ना, ते घेऊन चाललाय तो तिकडे. ते द्यायला मी जाणार होतो. मी तुला सांगितलं होतं ना. कधी सर? ते इथून एक जवळच आश्रम आहे, तिथे कोणाच्या मुलाचा वाढदिवस असला ना की आम्ही आमच्या इथून त्यांना मफिन्स आणि केक्स वगैरे देतात. तर मी जातोच आहे, तर तुम्हाला वाटेत मी तिकडे ड्रॉप करतो, चालेल ना? अहो म्हणजे मी गेले असते. आम्हाला तिकडेच जायचंय. काही वेगळा म्हणजे त्रास होणार नाहीये. मी सोडतो ना तुम्हाला. हो चालेल, पण जरा लवकर. हा. आणि हो ते दिसतंय चांगलं, पण ते हळद लागली. अहो जरा आरसा आहे का? हो येस मॅम, या ना प्लीज. ज्या व्यक्तीच्या सहवासात शांतताही हवी हवीशी वाटते, ती व्यक्ती मित्र समजावी. आता निघूया का हो आपण? हो चला. हो. हळू हळू हळू. मॅडम, हे तुमच्यासाठी अभीज किचनचे खास पाऊंड केक. अहो कशाला? घ्या ना. अहो खूप आहे. असू द्या. बरं ते तुमच्या बॉक्सेस बरोबर हो हो, ठेवले तर मी चालेल. ठेवतो. फक्त दाखवतो. बाई, किती घाण आहे इकडे. अहो हे काय करताय तुम्ही? अहो किती घाण आहे ना, म्हटलं गोळा करते आणि टाकते. अहो नाही, ते काय, रस्त्यावर कचरा टाकायचा नाही म्हणून मी गाडीत ठेवतो आणि मग तो वाढत जातो. पण मग तुम्ही हे का करताय? मी टाकेन कचरा कुंडीत. अहो नाही, माझ्याकडे पिशवी आहे ना, मी गोळा करते, मी टाकते. हा, काही हरकत नाही. बरं आपण निघूया का? हो, मी तुम्हाला आधी घरी सोडतो हा. आणि मग मी ते मफिन्स त्या आश्रमात देऊन येतो. हो. चालेल ना? हो चला.
हद्द झाली यार आईची. फोन पण उचलत नाहीये. सोहम, हाय. तू इथे काय करतोयस? कुठे चाललायस का? नाही, आईची वाट बघतोय. बाहेर का? आसावरती कुठे गेलीये? काय माहित नाही, बहुतेक मार्केटला वगैरे गेली असेल. अरे हो, भाजी मार्केटलाच गेली असेल. मी पण तिथूनच आले आता. हो, आई दिसली? नाही, मला नाही दिसली. कदाचित आमची चुकामुक झाली असेल. तू फोन लाव ना. फोनच लावतोय, फोन उचलत नाहीये ना. अरे नाही रे, त्या बिचारीला फोन आलेला कळलंच नसेल. ए सोहम, तुला माहितीये ते शेफ अभिजित राजे आहेत ना, ते पण तिकडूनच भाजी घेतात. ए सोहम, तुला अभिजित राजे कसे वाटतात रे? नाही पण काही पण म्हणा, शुभ्राच्या मंगळागौरीला त्यांनी जाम मजा आणली तुझ्या घरी. अरे पाणीपुरीवाला बनून आले होते. आसावरी ताईची सॉलिड ओळख आहे. हा, अरे हो, दत्ता कसा? सॉरी, तुमचे सासरी बुवा कसे आहेत? गावाला गेले ते आलेच नाहीत ना? हो, लवकरच येतील ते. रमलेत गावात एकदम. अहो पण मला खूप आठवण येते हो त्यांची. म्हणजे खूप सवय झाली आहे ना. कधी कधी तर मला भासही होतो की ते मला हाक मारतायत म्हणून. अहो फोन. नाही, महत्वाचा नव्हता. ओ नाही नाही, माझा फोन. अगं बाई, माझा फोन कुठे गेला? अहो गाडी थांबवा, गाडी थांबवा. हो हो इकडे गाडी थांबवा. हो हो हो. ओ मागे पडलाय की काय? अहो मागे कसा जाईल? अहो मग कुठे गेला? अगं बाई आता काय करू मी? हे दिसत नाही. पर्स मध्ये बघा ना. हो, आहे का? बघते हा. हो नाही दिसत आहे, कुठेच दिसत नाहीये तो. हो, काय काय आहे तुमच्या पर्स मध्ये? अहो लागतं ना यातलं कधी कधी. म्हणजे आता बघा ना, ही बाबांची औषधं आहेत. त्याला मध्येच कधी कधी भूक लागते म्हणून बिस्किटचा पुडा असतो. आणि आमचा सोहम आहे ना, त्याला खरं रुमाल सारखा लागतो आणि नेहमी विसरतो तो. म्हणून मी नेहमी माझ्या पर्समध्ये त्याच्यासाठी ठेवते. हा आता माझा रुमाल, ह्या टिकल्या आणि बघा ना, मध्येच कधीतरी हात वगैरे धुवायला लागला तर आपल्या साबणाचं असतं ना. आणि हे बँडेड आहे, म्हणजे काही कापलं वगैरे, बोट चिरलं तर लागतं ना कोणालाही द्यायला म्हणून. आणि हे मेणबत्ती. अहो अहो म्हणजे कधीतरी होतं ना असं, लाईट गेले तर काय करणार. मी काडेपेटी सुद्धा ठेवली आहे कुठेतरी. हो, पण हल्ली टॉर्च असतो मोबाईल मध्ये. अगो बाई, अहो अहो माझा मोबाईल. आता कुठे शोधू माझा मोबाईल? मी नाही, इथे पण सापडत नाहीये. एक विळी सोडली तर सगळं होतं तुमच्या पर्स मध्ये. अहो तुम्ही विनोद करता. खरंच माझा मोबाईल सापडत नाही आणि मला किती टेन्शन आलंय, तुम्हाला माहितीये का त्याचं? आय एम सॉरी. मी काय करतो, माझ्या मोबाईलवरून तुमच्या मोबाईलवर रिंग देतो, म्हणजे आपल्याला इथे कुठे असेल तर सापडेल ना. हो. वाजते का रिंग? रिंग होते हो पण इथे कुठेच वाजत नाही रिंग. तिकडे तिकडे. हो का? हॅलो, कोण बोलतोय? कुणाचा नंबर आहे हा? मॅडम, मी अभिजित बोलतोय. तो फोन आसावरी मॅडमचा आहे. हो सर, अहो त्या किचन मध्येच विसरून गेल्यात त्यांचा फोन. आणि मी तुम्हाला तेच सांगायला फोन करते, पण तुम्ही कट केला माझा फोन. सर, पण आसावरी मॅडम तर तुमच्याच बरोबर आहेत ना? मग तुम्ही त्यांनाच का कॉल केला? मॅडी, आसावरी मॅडम तो फोन आपल्या रेस्टॉरंटमध्ये विसरलाय. येस सर, येस सर. तू एक काम कर, तो विश्वास बरोबर आश्रमाजवळ पाठव, मी तिथे थांबतो. ओके सर, पाठवते पाठवते. तुम्ही काळजी करू नका, तुमचा फोन येतोय. आपण तोपर्यंत आश्रमाजवळ थांबूया. ओके, या. हा तो आश्रम. आपण बॉक्सेस आत देऊ, मुलांना विश करू, तोपर्यंत तुमचा फोन येईल. त्यानंतर मला तुमची फक्त 2च मिनिटं हवी आहेत. मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. अहो
दिलात ना तुम्ही, तो केक दिलात ना एवढा मोठा. नाही, त्या व्यतिरिक्त काहीतरी द्यायचे, फक्त 2च मिनिटं. हो पण तोपर्यंत फोन येईल ना माझा. हो हो नक्की या या. सावकाश या. हो. सोहम, मला असं वाटतं आसावरी ते कुठल्या तरी देवळात गेली असणार. नाहीतर तुला माहिती नाही आजकालच्या बायका आणि स्वतःची मजा मारत फिरत असतात. मुलगा जातो कामावर आणि या बायका स्वतःच्या मित्रांबरोबर फिरत असतात. मित्र आणि आईला काहीतरीच काय. अरे सोहम, तुला माहिती नाहीये, आजकालची ही नवीन फॅड आहे. तुझ्या आईसारख्या बायका खूप कमी राहिल्या आहेत आजकाल. काही बायकांना फिरायची चटक लागली ना की त्या काही केल्या घरात टिकत नाहीत. आसावरी ताईसारख्या देवळात जात बसत नाही, रेस्टॉरंट मध्ये जातात. रेस्टॉरंट मध्ये. बरं अहो ते द्या, तुम्हाला काय द्यायचं होतं ते, म्हणजे उशीर होतोय ना मला जायला घरी. हो देतो. गाडीत आहे. अगं बाई, आपली गाडी कुठे गेली? काय कळत नाही. चला बघूया. अहो इथेच होती ना. अहो काय झालं? अहो गाडी कुठे गेली? ते RTOनी उचलून नेलेली दिसते. सोडवून आणायला लागेल ती. अहो पण मला तर आता खूप उशीर होतोय हो, मला घरी जायला पाहिजे. नाही, नाही, बरोबर आहे. पण तुमचा मोबाईल अजून यायचाच आहे ना. मी असं करतो, त्याला फोन करून तिकडेच मोबाईल पाठवायला सांगतो. RTO जवळ. इथे जवळच आहे. आपण लगेच जाऊ. खूप उशीर होतोय हो मला खरंच जायला हवं. हा हरकत नाही, काळजी करू नका. रिक्षा. ते बघा तिथे आहे गाडी. मी गाडी लगेच सोडून घेतो, म्हणजे आपल्याला जाता येईल. साहेब नमस्कार. ते गाडी माझी इथे आणली हो. नो पार्किंग मध्ये होती. हो. फाईन भरावा लागेल. नाही भरतो ना. काय किती तिथे नाही, तिथे बरीच रांग आहे, वेळ लागेल. अगं बाई, अहो मग मी जाऊ का? मला खूप उशीर झालाय हो, मला गेलंच पाहिजे. नाही नाही, एक मिनिट. साहेब मी फाईन भरतो, पण मला एक यांना वस्तू द्यायची आहे, ती गाडीत आहे. तर मी गाडी उघडून ती यांना देऊ का? हो हो द्या ना, उघडा गाडी. थँक्यू. या. अहो तुम्ही नक्की काय शोधताय? कागद होता. माझ्या पर्स मध्ये गेला असेल का कदाचित? जरा बघता प्लीज. हो. मी जरा मागे बघतो. हो हो हो. मी काय म्हणतो, राहू द्या, नका शोधू. साहेब, साहेब तुम्ही अभिजित राजे ना? हो. तुम्ही इथे काय करताय? म्हणजे गाडी उचलून आणली आहे. अहो काय म्हणताय? चला लगेच आता तुमची गाडी सोडून देतो. अरे वा, थँक्यू. मी लगेच पैसे भरून. हा घ्या, तुमचा मोबाईल पण आला. दे. थँक्यू. हो थँक्यू दादा. इट्स ओके मॅम. जा विश्वास. हो सर. या साहेब 5 नंबर खिडकी. हा येतोय. मी पैसे भरून येतो, आपण लगेच निघू. हो पण काळजी करू नका. मला माहिती आहे तुम्हाला खूप उशीर झालाय, पण यापुढे काही गडबड होणार नाही. आलोच मी. लवकर या हो प्लीज. ते पार्सल घ्यायला विसरू नका. काय? ते मागचं पार्सल. अहो सांभाळून. अरे ए, दिसत नाही काय? बबड्या. अगं बाई, अरे बबड्या. अरे बबड्या, लवकर आलास का तू? आणि असं खाली का उभा आहेस रे? आई कुठे होतीस तू? अरे मी त्या यांच्या हॉटेलमध्ये गेले होते ना. काय झालं बबड्या? ए बबड्या, अरे वरती चल ना. चल ना राजा, असं काय करतोस तू? कुठे निघालास? अरे बबड्या, ऐक ना.
तुमचं पार्सल. आता काही वेळापूर्वी किती जवळ वाटला होता तुम्ही, पण नाही, आपल्यात खरंच खूप जास्त अंतर आहे. ते शब्दाने नाही पार करता येणार.